ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय रघुवीर समर्थ। आता सध्या गुणरूप नाम हा दशक सुरू असून मागील आठवड्यात आपण यातील समास 8वा देहांत निरूपण नाम या समासाचे श्रवण केले। या समासात समर्थ सांगतात की देहाच्या अंतकाळी 5ही प्राण आपापले स्थान सोडतात। प्राण आणि वासना दोन्ही या वायुरूपच असतात। समर्थ सांगतात की पाहायला गेले तर वासना दिसत नाही, पण ती असते। मनाच्या ज्या अनेक वृत्ती असतात त्यात वासना जन्म घेते। जाणीवेमुळे होणारी इच्छा आशा म्हणजेच वासना होय। जाणीव ही ब्रह्मांडात कारणरूपाने आणि देहात वासनामय रूपाने कार्यरत असते। वासना व जाणीव ही वायूप्रमाणे सूक्ष्म रूप असते। आता चालू आठवड्यात नवीन समास संदेहवारण नाम सुरू झाला असून त्याचे श्रवण आता आपण करूयात। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 9वा गुणरूप नाम समास 9वा संदेहवारण नाम। श्रीराम समर्थ। ब्रह्म वारिता वारेना ब्रह्म सारिता सरेना ब्रह्म काही ओसरेना एकीकडे। श्रोते ते आपली शंका बोलून दाखवत आहेत। ते म्हणतात की ब्रह्माचे निवारण करू म्हटले तरी ते करता येत नाही, त्याला बाजूला सारावे म्हटले तरी ते सारता येत नाही, त्यात काही कमी जास्त करावे म्हटले तरी ते करता येत नाही। ब्रह्म भेदिता भेदेना ब्रह्म छेदिता छेदेना ब्रह्म परते होईना केले तरी। श्रुते ते म्हणतात की ब्रह्मास भेदावे म्हटले तरी ते भेदले जात नाही, ब्रह्मास छेदावे म्हटले तरी ते छेदले जात नाही, त्याला मागे ढकलावे असे वाटले तरी ते ढकलले जात नाही। ब्रह्म खंडेना अखंड ब्रह्मी नाही दुसरे बंड तरी कैसे आहे हे ब्रह्मांड सिरकलेमध्ये। ब्रह्माचे तुकडे करावे म्हटले तरी ते केले जात नाहीत। जे ब्रह्म अखंड असल्याने त्यात त्याच्याशिवाय दुसरे काही असतच नाही, तरी ते ब्रह्मांड त्याच्यामध्ये कसे काही शिरले असा प्रश्न श्रोते ते विचारतात। पर्वत पाषाण शिळा शिखरे नाना स्थळे स्थळांतरे भूगोल रचना कोण्या प्रकारे झाले परब्रह्मी। श्रोते ते प्रश्न विचारतात की पर्वत पाषाण शिळा शिखरे नाना स्थळे इत्यादी भूगोल रचना त्या परब्रह्माच्या ठिकाणी कशी काय झाली। भूगोल आहे ब्रह्मामध्ये, ब्रह्म आहे भूगोळामध्ये, पाहता एक एकामध्ये प्रत्यक्ष दिसे। पृथ्वी ब्रह्मामध्ये आहे तर आणि ब्रह्म पृथ्वीमध्ये आहे असे हे एकामध्ये एक आहे हे प्रत्यक्ष दिसून येते। ब्रह्मी भूगोळ पैस केला आणि भूगोळही ब्रह्मी भेदिला, विचार पाहता प्रत्यय आला प्रत्यक्ष आता। श्रोते ते म्हणतात की ब्रह्माच्या ठिकाणी पृथ्वीने जागा व्यापली आणि पृथ्वी भेदोनी त्यातच ब्रह्म आहे असा प्रत्यक्ष प्रत्ययही विचाराच्या योगी आला। ब्रह्मे ब्रह्मांड भेदिले हे तो पाहता नीट झाले, परी ब्रह्मास ब्रह्मांडे भेदिले हे विपरीत दिसे। श्रुती म्हणतात की ब्रह्म अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याने ब्रह्मांड भेदले ही गोष्ट विचार करू पाहता ठीक वाटते, पण ब्रह्माला ब्रह्मांडाने भेदले हे विपरीत वाटते। भेदले नाही म्हणावे तरी ब्रह्मी ब्रह्मांड स्वभावे
हे सकळास अनुभवे दिसत आहे. भेदली नाही असे म्हणावे तरी ब्रह्माच्या ठिकाणीच स्वाभाविकरित्या ब्रह्मांड आहे हे सगळ्यांनी अनुभवलेले आहे. तरी आता कैसे झाले विचारून पाहिजे बोलिले, ऐसे श्रुती आक्षेपिले आक्षेप वचन. आता श्रोत्यांनी आक्षेप घेऊन म्हटले आहे की हे आता कसे झाले हे विचार करून आम्हाला सांगा. आता याचे प्रत्युत्तर सावध ऐका निरोत्तर, येथे पडले की विचार संदेहाची. तेव्हा समर्थ म्हणतात की आता या प्रश्नाचे प्रत्युत्तर सावधून ऐका म्हणजे तुम्ही निशंक व्हाल. ब्रह्मांड नाही मनोतरी दिसे आणि दिसो मनोतरी नासे, आता ही समजते कैसे श्रोते जन. समर्थ म्हणतात की ब्रह्मांड नाही म्हणावे तरी ती डोळ्याने दिसते आणि जे दिसते ते नाश पावते. आता श्रोत्यांनी हे सर्व नीट समजावून घ्यावे. तव श्रोते झाले उद्दित, अहो म्हणती सावचित्त, प्रसंग बोलो उचित प्रत्योत्तर. हे सर्व ऐकून श्रोते उत्साहित झाले आणि म्हणाले की आम्ही लक्ष देऊन ऐकत आहोत. तेव्हा समर्थ म्हणाले की या प्रश्नाचे उचित असे उत्तर मी तुम्हाला देतो. आकाशी दीपास लाविले, दीपे आकाश परते केले, हे तो घडीना पाहिले पाहिजे श्रुती. श्री समर्थ म्हणतात की आकाशात दीप लावले तरी त्यामुळे त्या दीपाने आकाशास बाजूला सरले असे घडू शकत नाही. हे श्रोत्यांनी लक्षात घेतले पाहिजे. आप तेज अथवा पवन, सारुना शक्ती गगन, गगन पाहता सघन चळेल कैसे. श्री समर्थ म्हणतात की आप तेज किंवा वायू ही भूतेही आकाशाला बाजूला सरू शकत नाहीत. आकाश सर्वत्र घनदाट सारखेच असते, ते कशा प्रकारे चळेल. अथवा कठीण झाली मेदनी, तरी गगनी केली चाळणी, पृथ्वीचे सर्वांग भेदुनी राहिले गगन. समर्थ म्हणतात की अथवा पृथ्वी अत्यंत कठीण आहे तरी आकाश त्या पृथ्वीच्याही अणुरेणूत व्यापून आहे. ते अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याने जणू काही पृथ्वीला भेदून त्याची चाळणी करून तिचे सर्वांग भेदून गगनासे राहिलेले आहे. याची प्रचित ऐसी असे, जे जडत्व आले तितके नासे, आकाश जैसे तैसे चळणार नाही. समर्थ म्हणतात की याची प्रचिती अशी आहे की जे जडत्वास येते ते सर्व नाश पावते. आकाश अत्यंत सूक्ष्म असल्याने ते जशीच्या तशीच असते, ते चळत नाही. वेगळेपणे पहावे तयास आकाश म्हणावे, अभिन्न होता स्वभावे आकाश ब्रह्म. समर्थ म्हणतात की आकाश वेगळेपणाने पाहता येते म्हणून त्याला पंचभूतापैकी एक भूत आहे असे म्हणावे लागते. ते जर अभिन्नपणे पाहता येईल तर आकाश आणि ब्रह्मात काहीच फरक राहणार नाही. तस्मात आकाश चळेना, भेद गगनाचा कळेना, भासले ब्रह्म तयास जाना आकाश म्हणावे. श्री समर्थ म्हणतात की म्हणून आकाश चळत नाही. आकाशाचे स्वरूप आपल्याला नीट कळत नाही. तरी पाहू गेल्यास ब्रह्मासारखे जे वाटते ते आकाश होय. निर्गुण ब्रह्म से भासले, कल्पू जाता अनुमानले, म्हणून आकाश बोलले कल्पनेसाठी. श्री समर्थ म्हणतात की जे निर्गुण ब्रह्मासारखेच भासते पण त्याची कल्पना आपण करू शकतो, त्याचे अनुमान करता येते. म्हणून निर्गुण ब्रह्म जे निर्विकल्प आहे याची काहीशी कल्पना आकाशावरून येऊ शकते. कल्पनेसी भासे भास, तितके जाणावे आकाश, परब्रह्म निराभास निर्विकल्प. श्री समर्थ म्हणतात की कल्पनेला जे जे भासते ते आकाश जाणावे. परब्रह्म निराभास आणि निर्विकल्प आहे. पंचभूतामध्ये वास, म्हणून बोली जे आकाश, भूता तरी जो ब्रह्माश तेची गगन. श्री समर्थ म्हणतात की सर्व पंचमहाभूतामध्ये आकाश तत्व व्यापून आहे म्हणून त्याला आकाश म्हणतात.
भूतांच्या मध्ये जो ब्रह्मांश आहे ते गगन होय. प्रत्यक्ष होते जाते, अचळ कैसे म्हणावे त्याते, म्हणून या गगनाते भेदिले नाही. श्री समर्थ म्हणतात की गगनाच्या ठिकाणीच दीपादी दृश्य प्रत्यक्ष होते आणि जाते, परंतु गगनात त्यामुळे काहीच बदल होत नाही. मात्र ते अचल ब्रह्म नव्हे. पृथ्वी विरोन उरे जीवन, जीवन नसता उरे अग्न, अग्न विजता उरे पवन तोही नसे. समर्थ म्हणतात की पृथ्वी पाण्यात विरून जाते तेव्हा फक्त पाणी उरते. ते पाणी नाहीसे झाले की अग्नी उरतो, आणि अग्नी विजला की वायू उरतो, आणि तोही नाश पावतो. मिथ्या आले आणि गेले, तेने खरे ते भंगले, ऐसे हे प्रचितीत आले कोणे परी. समर्थ म्हणतात की जे येते ते जाते, ज्याने खरे आहे ते भंगले असे भासते, पण अनुभव काय येतो हे पाहिले पाहिजे. ब्रह्मे प्रत्यक्ष दिसते, विचार पाहता काय तेथे, ब्रह्ममूळ या जगाते खरे कैसे म्हणावे. ब्रह्म शोधिता काहीच नाही, तेथे भेदिले कोणी काही, ब्रह्म भेदिले म्हणता ठाई, ब्रह्मची मिथ्या. समर्थ म्हणतात की ब्रह्माचा शोध घेतला तर तेथे काहीच नाही कळून येते, मग तेथे कोणी कशास भेदले असे म्हणावे. ब्रह्माने भेदले असे म्हणावे तरी तो ब्रह्मही मिथ्याच होय. ब्रह्माचे रूप मिथ्या झाले, मग सुखे म्हणावे भेदिले, मुळी लटके त्याने केले तेही तैसे. समर्थ म्हणतात की ब्रह्माचे रूप मिथ्या झाले, ते मग खुशाल भेदले असे म्हणावे. मुळात जे खोटे आहे त्याने जे केले म्हणावे ते खोटेच असते. लटक्याने उदंड केले तरी आमुचे काय गेले, केले म्हणताच नाथिले शहाणे जाणती. समर्थ म्हणतात की खोट्याने उदंड केले तरी असे धरले तरी त्यात आपले काय गेले. शहाणे लोक जाणतात की त्याने असे केले म्हटले तरी वास्तविक काहीच घडलेले नसते. सागरामध्ये खसखस, तैसे परब्रह्मी दृश्य, मतीसारखा मतीप्रकाश अंतरी वाढे. समर्थ म्हणतात की परब्रह्माच्या ठिकाणी दृश्य विश्व हे सागरात खसखस असे समजावे. माणसाची जेवढी बुद्धी असेल तेवढाच बुद्धीचा प्रकाश म्हणजे ज्ञान अंतरात वाढते. मतीकरिता विशाळ, कवळो लागे अंतराळ, पाहता भासे ब्रह्मगोळ कविट जैसे. समर्थ म्हणतात की मती विशाल केली की ती गगनाला कवटाळते, मग तिला हा ब्रह्मगोळ कवटा एवढा दिसून येतो. वृत्ती त्याहून विशाळ, करिता ब्रह्मांड बदरी फळ, ब्रह्माकार होता केवळ काहीच नाही. आपण विवेके विशाळला, मर्यादा वेगळा झाला, मग ब्रह्मगोळ देखिला वट बीज न्याये. समर्थ म्हणतात की आपण विवेकाने विशाल झालो तरी स्थळकार्याच्या मर्यादा गळून पडल्याने ब्रह्मांड आपल्याला वडाच्या बीप्रमाणे बारक दिसू लागते. होता त्याहून विस्तीर्ण, वटबीज कोटी प्रमाण, आपण होता परिपूर्ण काहीच नाही. समर्थ म्हणतात की त्याहून आपण विशाल झालो की ब्रह्मांड वटबीजापेक्षाही कोटीपराने अधिक बारीक दिसू लागते. आपण परिपूर्ण ब्रह्म झालो की ब्रह्मांडच उरत नाही. आपण ब्रह्मे लहानडला, केवळ देहधारी झाला, तरी मग ब्रह्मांड त्याला कवळेल कैसे. समर्थ म्हणतात की आपण ब्रह्माने स्वतःला लहान समजतो, पण देहबुद्धीनं होतो. वृत्ती ऐसी वाढवावी, पसरून नाहीच करावी, पूर्ण ब्रह्मास पुरवावी चहूकडे. समर्थ म्हणतात की वृत्ती अशी वाढवावी की ती विस्तार पाहू नाहीशीच व्हावी, पूर्ण ब्रह्माला चहूकडून पुरेल अशी करावी. जव एक सुवर्ण आणिता, तेने ब्रह्मांड मडविता, कैसे होईल तत्वता बरे पहा. समर्थ म्हणतात की आपण जर थोडे सोने आणले, त्याने ब्रह्मांडाला मडवण्याचा प्रयत्न केला तरी ते कसे साध्य होईल. वस्तू वृत्तीस कवळे, तेने वृत्ती फाटून वितळे, निर्गुण आत्मा निवळे जैसा तैसा. समर्थ म्हणतात की वृत्तीला जसे जसे स्वरूपाचे आकलन होत जाईल तशी तशी ती व्यापक होत जाऊन शेवटी फाटून वितळून जाईल. ती पूर्णपणे नष्ट झाल्यानंतर निर्गुण आत्माच केवळ जशाच्या तसा उरेल. येथे फिटली आशंका, श्रोते संदेह धरू नका, अनुमान असेल तरी विवेका अवलोकावे.
इथे समर्थ म्हणतात की आता आशंका फिटली. श्रोते हो, उगेच संदेह धरू नका. अजून संदेह मनात असेल तर नीट विचार करून पहा. विवेक तुटे अनुमान, विवेके होय समाधान, विवेके आत्मनिवेदन मोक्ष लाभे. समर्थ म्हणतात की विवेकाच्या योगाने संदेह नष्ट होईल, विवेकाने समाधान लाभेल आणि आत्मनिवेदन होऊन मोक्ष मिळेल. केली मोक्षाची अपेक्षा, विवेके सारली पूर्वपक्षा, सिद्धांत आत्मा प्रत्यक्षा प्रमाण न लगे. समर्थ म्हणतात की मुक्तपणालाही जो विसरला तो अशा रीतीने विवेकाच्या बळावर पूर्वपक्षाला म्हणजे साऱ्या मायालाच बाजूला सारल्यामुळं, तिचा त्याग केल्यामुळे सिद्धांतरूप जो आत्मा तोच होतो. हा स्वानुभव असल्याने त्याला दुसऱ्या प्रमाणाची आवश्यकता नाही. हे प्रचितीची उत्तरे, कळती सारासार विचारे, मनन ध्यासे साक्षात्कारे, पावन होईजे. समर्थ म्हणतात की हे सर्व प्रतीचीचे बोलणे आहे. सारासार विवेकाच्या योगाने यातील रहस्य कळेल. त्याचे मनन आणि निजध्यास केल्याने आत्मसाक्षात्कार होतो आणि याप्रमाणे तुम्ही पावन व्हाल. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे संदेहवारण नाम समास नववा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु।